Hello friends, as usual welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn about a language study of His First Flight, page number 35 and 36. Okay, so without wasting time, let's get started. The first language study is: there are words that have the same pronunciation but differ in spelling. They are called homophones. ओके, तर बघा काय म्हणते, देर आर वर्ड्स, तिथे शब्द, कोणते शब्द, दॅट हॅव द सेम प्रोनाऊन्सिएशन, दॅट हॅव द सेम, व्हॉट, हाऊ, सेम, सेम म्हणजे सारखे, प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार, सारखा उच्चार, बट परंतु डिफर, डिफर मीन्स डिफरंट इन स्पेलिंग, परंतु त्याची स्पेलिंग कशी, वेगळी, सेम उच्चार, सेम प्रोनाऊन्सिएशन बट डिफर इन स्पेलिंग, म्हणजे ज्या शब्दांचा उच्चार हा सारखा असतो, ज्या दोन शब्दांचा उच्चार हा सारखा असतो आणि त्यांची स्पेलिंग मात्र वेगळी असते, तेव्हा दे आर कॉल्ड होमोफोन्स, तेव्हा त्यांना काय म्हणतात, होमोफोन्स. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या. पुन्हा एकदा सांगतो, सेम प्रोनाऊन्सिएशन, सेम प्रोनाऊन्सिएशन, सारखा उच्चार आणि वेगळी स्पेलिंग, त्यांची स्पेलिंग जर वेगळी असेल आणि उच्चार सारखा असेल तेव्हा त्यांना होमोफोन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, फेअर, FAIR फेअर आणि FARE फेअर. बघा ह्या दोन्ही वर्डची स्पेलिंग वेगळी आहे, FAIR आणि FARE, परंतु उच्चार मात्र सारखा आहे, प्रोनाऊन्सिएशन काय सारखं आहे, फेअर फेअर. आता हा फेअर म्हणजे काय होते, तर हा फेअर म्हणजे गोरा भरारा दिसतो, किंवा ह्या फेअरला आपण म्हणतो, हा जो फेअर आहे हा फेअर म्हणजे भाडा. आता भाडा कशाचा, बसचा, रेल्वेचा भाडा, तेव्हा याला आपण फेअर म्हणतो. अजून पुन्हा ह्या फेअर म्हणजे FAR फेअर म्हणजे जत्रासुद्धा होतो, फेअर म्हणजे जत्रा, किंवा एखादा जर व्यक्ती जर गोरा भरारा उजळ दिसत असेल तर त्याला फेअर, किंवा हा फेअर म्हणजे एखाद्या ट्रेनचा किंवा एखाद्या बसचा भाडा, ह्या अर्थाने आपण ह्या फेअरचा, परंतु दोघांचाही उच्चार हा सारखा आहे, स्पेलिंग मात्र वेगळी आहे, म्हणून याला काय म्हणतात, होमोफोन्स. दुसरं बघा, KNOW, नो अँड नो. बघा याची स्पेलिंग KNOW, नो, NO, नो, दोघांचाही उच्चार सारखा आहे परंतु स्पेलिंग काय आहे, वेगळी आहे, म्हणून यांना आपण काय म्हणतो, होमोफोन्स. KNOW, नो म्हणजे माहीत असणे आणि नो म्हणजे नाही. ओके, बघा, समटाइम्स, कधी कधी, द वर्ड्स हॅव द सेम स्पेलिंग, कधी कधी शब्दांना काय असतं, सेम स्पेलिंग, काही शब्दांना काय असतं, सेम स्पेलिंग, सारखे स्पेलिंग, अँड प्रोनाऊन्सिएशन, आणि प्रोनाऊन्सिएशन अँड प्रोनाऊन्सिएशन म्हणजे स्पेलिंग आणि प्रोनाऊन्सिएशन म्हणजे साऊंड सारखा असतो, बट परंतु, बट आला म्हणजे काहीतरी गडबड असते, परंतु कॅन हॅव डिफरंट मिनिंग. आता बघा काय म्हणते, काही शब्दांना स्पेलिंगही सारखी असते आणि प्रोनाऊन्सिएशन सारखे असते, म्हणजे उच्चार आणि स्पेलिंग सारखी असते, परंतु त्याचा मिनिंग, त्याचा अर्थ हा काय असतो, वेगळा असतो, है ना. कधी, इन डिफरंट सिच्युएशन, त्याच्या संदर्भानुसार, वेगवेगळ्या संदर्भानुसार त्याची स्पेलिंग आणि प्रोनाऊन्सिएशन सारखा असतो, मात्र त्याचा अर्थ हा वेगळा असतो, तेव्हा त्याला दे आर कॉल्ड होमोग्राफ्स, तेव्हा त्याला काय म्हणतात, होमोग्राफ्स. फॉर एक्झाम्पल बघा, इथे एक्झाम्पल दिलं आहे, वॉच, WATCH वॉच अँड WATCH वॉच. आता हा वॉच बघा, याचं स्पेलिंग सारखी आहे, WATCH, उच्चार सारखा आहे, काय आहे, उच्चारही सारखा आहे, परंतु अर्थ मात्र काय आहे, वेगवेगळा आहे. आता ह्या वॉचचा अर्थ होतो ऑब्झर्व, ऑब्झर्व म्हणजे पाहणे. आता आपण एखादी टी व्ही पाहायला आपण वॉच TV, ऑब्झर्व, आणि हा वॉच म्हणजे शोज, आता टाईम दाखवतो, घडी आहे ना, काय, घडी, तर ह्या अर्थाने ह्या वॉचचा उपयोग करतात, आणि ह्या वॉचचा अर्थ पाहणे ह्या अर्थाने करतात, आणि घडीचा टाईम आहे ना, घडी, ह्या अर्थाने आपण ह्या अर्थाने आपण, किंवा द शोज आहे ना, शोज, वॉच, आणि आता ऑब्झर्व.
ह्या अर्थाने, दोन अर्थाने आपण याचं म्हणजे याचा स्पेलिंग सारखी. आता बघा इथं पुन्हा दिलेलं आहे फेअर, FAIR, फेअर, FAIR, फेअर. सगळ्यांची स्पेलिंग सारखी आहे, उच्चारही सारखा आहे, परंतु त्यांचा अर्थ वेगवेगळा आहे. FAIR, फेअर म्हणजे नॉट व्हेरी गुड, नॉट व्हेरी बॅड. इट्स नॉट फेअर म्हणतो ना आपण, हे योग्य नाही म्हणतो की नाही, तर सो त्या अर्थाने. फेअर अँड एक्झिबिशन अँड सेल्स म्हणजे FAIR, फेअर म्हणजे एखादी जत्रा म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, जत्रा आहे ना, जिथं एक्झिबिशन भरतो, सेल लागतो. फेअर ऑफ कम्प्लेक्शन, स्किन टोन म्हणजे उजड, एखादा जर उजड त्याला फेअर. ह्या म्हणजे तीन अर्थाने हे तीन शब्द वर्ड्स वापरतो आपण. स्पेलिंगही सारखे आणि उच्चारही सारखा आहे, तेव्हा यांना काय म्हणतो आपण, होमोफोन्स. ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आले होमोफोन्स आणि होमोग्राफ्स. होमोफोन्स म्हणजे काय, तर ज्या शब्दांचा उच्चार सारखा असतो मात्र स्पेलिंग वेगवेगळी असते तेव्हा त्यांना होमोफोन्स म्हणतो. आणि होमोग्राफ्स म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या शब्दाची स्पेलिंग आणि उच्चार सारखा असतो मात्र त्याचा अर्थ वेगळा असतो तेव्हा त्यांना होमोग्राफ्स म्हणतात. एक दुसरी बघा एक गोष्ट, होमोफोन्स अँड होमोग्राफ्स आर टुगेदर नोन ॲज होमोफोन्स. म्हणजे होमोफोन्स आणि होमोग्राफ्सला कोणत्या नावाने ओळखतात, होमोनाइम्स. कोणत्या, होमोनाइम्स. कोणी होमोनिम्स म्हणतात, कोणी होमोनाइम्स. आपण होमोनाइम्स हा उच्चार काढूया याचा, तर कोणाला, होमोफोन्स आणि होमोग्राफ्सला होमोनाइम्स ह्या अर्थाने ओळखतात. आपल्याला हे होमोफोन्स आणि होमोग्राफ्स हे चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी मी आपल्याला एका डायग्राममध्ये समजावून सांगतो. चला तर आपण त्या डायग्रामकडे जाऊया. होमोनाइम्स, होमोनाइम्स म्हणजे होमोफोन्स आणि होमोग्राफ्स. म्हणजे ह्या दोन होमोफोन्स आणि होमोग्राफ्सला काय म्हणतात, होमोनाइम्स. ठीक आहे, आपण हे 8व्या आणि 9व्या वर्गात ऑलरेडी शिकलेले आहोत. ठीक आहे, आता होमोफोन्स म्हणजे काय, तर होमो अधिक फोन्स. होमो अधिक फोन्स म्हणजे होमोफोन. आणि होमोग्राफ म्हणजे होमो अधिक ग्राफ म्हणजे होमोग्राफ. ठीक आहे, आता होमो म्हणजे काय, तर सारखे, सेम. होमो म्हणजे सेम. फोन म्हणजे साऊंड, म्हणजे सेम साऊंड. ठीक आहे, सेम साऊंड. होमोफोन म्हणजे सेम साऊंड. आता होमोग्राफ्स, होमो म्हणजे सेम आणि ग्राफ म्हणजे लिखाण. होमो म्हणजे सारखे आणि ग्राफ म्हणजे लिखाण. म्हणजे होमोग्राफ म्हणजे सारखे लिखाण, आपण असे म्हणू, सारखे लिखाण. ठीक आहे, आणि होमोफोन्स म्हणजे होमो म्हणजे सारखे, साऊंड म्हणजे आवाज, म्हणजे सारखे आवाज असं म्हणू आपण, किंवा सारखे उच्चार म्हणू आपण, आहे की नाही, किंवा सारखे उच्चार आणि सारखे लिखाण. ठीक आहे, होमोफोन्स आणि होमोग्राफ्स. होमो म्हणजे सारखे, सेम. फोन्स म्हणजे साऊंड, ओके, होमो साऊंड. अँड होमोग्राफ म्हणजे सेम रायटिंग, सेम रायटिंग. ओके, होमो म्हणजे सेम, होमो म्हणजेच काय होते, सेम. ओके, नेक्स्ट. तर बघा होमोफोन्स म्हणजे काय, तर होमोफोन्स म्हणजेच ज्या शब्दाचा साऊंड, प्रोनन्शिएशन हा काय असतो, सारखा असतो, सेम. सेम काय असतो, साऊंड, प्रोनन्शिएशन. मग वेगळं काय असते, तर डिफरंट हा स्पेलिंग आणि त्याचा मिनिंग, तेव्हा त्याला होमोफोन्स असे म्हणतात. इथं आपण एक्झाम्पल्स बघूया. बघा, SON सन अँड SUN सन. SON सन म्हणजे मुलगा, SUN सन म्हणजे सूर्य. बघा दोघांची स्पेलिंग वेगवेगळी आहे ना, डिफरंट स्पेलिंग आणि दोघांचा अर्थसुद्धा वेगळा आहे, मात्र त्याचा जो साऊंड आहे, त्याचं प्रोनन्शिएशन आहे हे मात्र सारखं आहे. SON सन अँड SUN सन. ही हॅज 2 सन. आपण म्हटलेलं आहे ही हॅज 2 सन, त्याला 2 मुलं आहेत. अँड सन रायजेस फ्रॉम द ईस्ट, आणि सूर्य हा कुठून, पूर्वेकडून उगवतो. म्हणजे बघा दोघांचाही उच्चार सारखा, स्पेलिंग वेगवेगळी आणि त्याचा मिनिंग म्हणजेच अर्थ वेगवेगळा, तेव्हा त्यांना होमोफोन्स म्हणतात. आता होमोग्राफ्स म्हणजे काय, तर सेम स्पेलिंग अँड साऊंड म्हणजे प्रोनन्शिएशन. म्हणजे त्याची स्पेलिंगसुद्धा सारखी असेल आणि त्याचं प्रोनन्शिएशनसुद्धा सारखं असेल, मात्र त्याचा मिनिंग, त्याचा अर्थ हा काय असेल, वेगळा असेल, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, होमोग्राफ्स. आता इथं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, क्लोज. क्लोज, CLOSE क्लोज अँड CLOSE क्लोज. दोघांची स्पेलिंग सारखी
उच्चार सारखा, मात्र मीनिंग हा वेगवेगळा आहे. मात्र मीनिंग हा काय आहे, वेगवेगळा आहे, अर्थ वेगवेगळा आहे. आता बघा त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. माय होम इज क्लोज टू द टेम्पल. माझे घर हे मंदिराच्या अगदी जवळ आहे, क्लोज जवळ आहे. आणि इथं त्याचं उदाहरण बघूया. द मीटिंग वॉज क्लोज्ड आफ्टर निमसरकार सर स्पीच. निमसरकार सर स्पीच, तपासतं पी एस स्पीच आहे ना. म्हणजे द मीटिंग वॉज क्लोज म्हणजे मीटिंग कधी बंद झाली, कधी बंद झाली, आफ्टर निमसरकार स्पीच आणि निमसरकार सरांचा स्पीच नंतर आमची मीटिंग बंद झाली. ओके, तो हा क्लोज ह्या अर्थाने आपण वापरला. याचा मिनिंग आणि याचा जवळ म्हणजे याची स्पेलिंग सारखी, उच्चार सारखा, मात्र अर्थ वेगवेगळा असेल तेव्हा होमोफोन्स आणि होमोग्राफ्स आणि होमोफोन्स म्हणजे जर त्याचा उच्चार सारखा असेल आणि त्याची स्पेलिंग आणि अर्थ वेगळा असेल तेव्हा तो होमोफोन्स. ओके, तर मला अशी आशा आहे की आपल्याला समजलं असेल. चला पुन्हा एक आपण एक्झाम्पल बघूया जे पुन्हा अधिक समजेल तुम्हाला. आता बघा दुसरं उदाहरण आहे सी SEEC. आता SEEC म्हणजे पाहणे, SEAC म्हणजे समुद्र. बघा आता बघा याच्या बघा LED लीड अँड LED लेड अँड LED लेड. आता लीड म्हणजे हा मेटल झाला आणि हा लीड म्हणजे डेस्टिनेशन म्हणजे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे नेतो, त्याला आपण लीड म्हटलेलं आहे की नाही. आता आय कॅन सी द लॉयन. मी आता सी हा पाहणे ह्या अर्थाने वापरला आणि हा सी म्हणजे समुद्र. आता हा इथं वर्ब आहे आणि हा इथं काय आहे, नाऊन आहे. ही लिव्ज नियर द सी, तो समुद्राच्या जवळ राहतो. आता इथं मेटल लीड हा सुद्धा नाऊन आहे. इथं नाऊन लीड इज व्हेरी हेवी मेटल. लीड हा कसा आहे, हेवी आहे. आणि आता हा लीड डेस्टिनेशन ही कॅन लीड अस इन द जर्नी म्हणजे तो आम्हाला प्रवासाकडे घेऊन जातो आहे ना. तो आम्हाला प्रवासाला घेऊन जातो म्हणजे तो आम्हाला प्रवासाला घेऊन म्हणजे शकतो, तो आम्हाला प्रवासाला घेऊन जाऊ शकतो. ओके, आता हा लीड हा डेस्टिनेशन मुक्कामाचे ठिकाण ह्या अर्थाने वापरलेला आहे की नाही. पुन्हा LIVE लिव्ह आणि LIVE लिव्ह आहे ना, लिव्ह. आता याचा अर्थ लाईव्ह आणि याचा अर्थ लाईव्ह आणि लिव्ह. आता लिव्ह म्हणजे राहणे आणि हा लाईव्ह म्हणजे एखादी जर मॅच आपण लाईव्ह बघतो ना, एखादी थेट प्रक्षेपित करतात त्याला, तेव्हा लाईव्ह. तर या अर्थाने असे अनेक वर्ड्स आहेत. चला तर आपण बघूया ते कोणते वर्ड्स आहेत. तर आय होप, तर ठीक आहे मित्रांनो, चला तर आपण समोर बघूया त्यांचे एक्झाम्पल्स. गिव्ह द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, आता होमोफोन्स, आता आपण याचे होमोफोन्सचे एक्झाम्पल्स देऊया. आता ब्ल्यू म्हणजे निळा आहे की नाही. आता ब्ल्यूचा होमोफोन्स म्हणजे स्पेलिंग वेगळी आहे ना, अर्थ वेगळा, मात्र उच्चार सारखा असेल आहे की नाही. आता आपण इथं लिहूया BLEW ब्ल्यू. आता हा ब्ल्यू म्हणजे निळा आणि हा ब्ल्यू म्हणजे काय, तर ब्ल्यू म्हणजे वारा वाहने. ब्लोचा पास्ट टेन्स आहे ना, वारा वाहने आहे ना, वारा वाहने, फुंकर मारणे अशा अर्थाने आपण ब्ल्यूचा वापर करतो. त्यानंतर बियर म्हणजे अस्वल. आता बियर आहे ना, बियर म्हणजे याला आपण कधी कधी म्हणतो बियर त्याला नेकेड आहे ना, नेकेड उघडा ह्या अर्थाने सुद्धा वापरतो बियरचा अर्थ, बियरचा. किंवा उजाड इनफर्टाईल लँड आहे ना, इनफर्टाईल लँड ह्या अर्थाने सुद्धा बियरचा वापर करतो. त्यानंतर बीट. आता बीट म्हणजे काय, तर आपण जो खातो बीट आहे ना, बीटचा हलवा बनवून खातो, ही एक कंदमूळ आहे ना. आणि यालाच जर आपण म्हटलं तर BEAT बीट आहे ना, बीट म्हणजे पीटणे, एखाद्याला पीटतो ना आपण, बीट टू हिम, किंवा एखाद्याला बीट करणे, त्याच्यावर विजय मिळविणे ह्या अर्थाने सुद्धा आपण ह्या बीटचा वापर करतो. TOO
याची TO आणि याचा TWO टू दोघांचाही उच्चार मात्र काय सारखा आहे. सन SUN सन 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 हा पण बघितलेला आहे. ओके, नाव नेक्स्ट. आता बघा, फाइंड फ्रॉम द लेसन होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. आता आपल्याला लेसनमधून ह्याचे होमोफोन्स फाइंड आउट करायचे आहे. आता सी आहे की नाही, SEE. आता सी म्हणजे पाहणे, सी म्हणजे पाहणे आणि सी म्हणजे समुद्र. आपण आत्ताच बघितलं होतं आहे की नाही. SEEC आणि SEA सी मध्ये समुद्र. वूड, वूड म्हणजे लाकूड, जंगल ह्या अर्थाने वूड, WOULD वूड. देअर, देअर म्हणजे तेथे, THEIR देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. सीन, सीन म्हणजे एखादी सीन आपण प्रसंग बघतो ना एखादी स्थळ, आणि हा सीन SEEN सीन. सीचा काय आहे हा पास्ट पार्टिसिपल, सीचा पास्ट पार्टिसिपल सीन. वन, वन 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 म्हणजे जिंकला, विनचा पास्ट टेन्स वन आणि ONE वन म्हणजे एक. आय, आय म्हणजे डोळा आणि आय म्हणजे मी. पीस, पीस म्हणजे शांतता आणि PIECE पीस म्हणजे तुकडा आहे ना. पीस म्हणतो ना आपण, एक मला पीस दे, कोंबडीचे पीस दे हा म्हणतो की नाही, तो पीस. थ्रू, थ्रू THROUGH थ्रू. हॅन्स, हॅन्स हॅन्स हॅन ह्या अर्थाने. नॉट, नॉट केचा उच्चार नाही, हा के काय आहे सायलेंट आहे म्हणून ते नॉट, NOT नॉट. ओके, नॉट नॉट. तर अशा प्रकारे आपण होमोफोन्स बघितलं. त्यानंतर बी बघूया, एक्सप्लेन हाऊ द अंडरलाईन होमोग्राफ्स डिफर इन मिनिंग. मग हे होमोग्राफ्स याचं मिनिंग हे कसे डिफरंट आहे हे बघूया. चला, तर बघा, ही सा हिज टू ब्रदर्स, त्यांनी आपल्या दोन भावाला बघितलं. आता बघितलं म्हणजे सी पाहण्याच्या अर्थानं, सी म्हणजे पाहणे, पाहणे ह्या अर्थानं साचा उपयोग केला आहे. सीचा पास्ट टेन्स आहे. इट इज अ पास्ट टेन्स ऑफ सी, राईट. द वूड कटर कट द विग्ड ब्रँच विथ हिज शार्प शॉ. म्हणजे जो वूड कटर आहे ना, लाकूड तोड्या, त्यांनी कट केलं विग्ड ब्रँच म्हणजे कमजोर एक फांदी, विथ हिज शार्प शॉ आहे ना. शॉ हा एक आहे, शॉ म्हणजे ते त्याला काय म्हणतो आपण, कुऱ्हाड म्हणतो ना, एक कटिंग टूल आहे, ॲक्स आहे ना. शार्पन अति तीव्र अशा त्याच्या कुऱ्हाडीने, म्हणजे टूल्स, टूल्स म्हणजे त्याचं कटिंग टूल्स, कापण्याचं साहित्य ह्या अर्थाने. इथं सहाचा हा अर्थ आहे आणि इथं सहाचा सीचा पास्ट टेन्स आहे, तर हा सहा एक कटिंग टूल आहे. द बर्ड इंजर्ड हिज विंग्ज. आता विंग्ज म्हणजे पंख, फिदर, फिदर ह्या अर्थाने या ठिकाणी उपयोग केला. ही लिव्ज इन द सी विंग्ज, सी विंग्ज. आता एखादी तुम्ही जर कॉलनीमध्ये गेले मोठ्या, तर तिथं मोठमोठे बिल्डिंग्स असतात आणि त्याच्यामध्ये अपार्टमेंट असतात आहे ना. मग कोण आपण मग तिथं विंग्स कोणत्या ABCD असे विंग्ज असतात. मग कोणत्या विंग्जमध्ये आहे आपल्याला ॲड्रेसमध्ये माहीत असायला पाहिजे, नाही तर आपण कोणत्या विंग्जमध्ये जातो आहे की नाही, तर त्याला ते अपार्टमेंट असं म्हणतात. काय म्हणतात? अपार्टमेंट, बरोबर आहे. अपार्टमेंट ह्या अर्थाने वापरलेला आहे आणि इथं विंग्स पंख ह्या अर्थाने वापरलेला आहे. तिसरं बघा, द एरोप्लेन विल लँड ॲट 9 PM शार्प. आता लँड म्हणजे एरोप्लेन हा लँड झाला म्हणजे जमिनीवर उतरला आहे ना, जमिनीवर उतरला ह्या अर्थाने वापरलेला आहे. इथं क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. ही ओन्स 10 एकर्स ऑफ लँड, म्हणजे त्याच्या मालकीची किती 10 एकर काय आहे जमीन आहे. आता इथं जमीन ह्या अर्थाने वापरलेला आहे की नाही. ग्राउंड किंवा त्याला फील्ड म्हणू आपण, इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, फील्ड, शेत, त्याला 10 एकर शेत. आणि इथं लँड होणे हा क्रियापद आहे, तर हा नाऊन आहे. बघा, एकच वर्ड हा, एक तर व्हर्ब म्हणून आणि नाऊन म्हणून. म्हणजे जर व्हर्ब म्हणून जर यूज केला तर त्याचा मिनिंग चेंज होतो आहे ना, आणि इथं नाऊन म्हणून. ओके, नाव नेक्स्ट.
नेक्स्ट. ओके. द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लिव्ह. द हेड ऑफ इन्स्टिट्यूशन म्हणजे एखाद्या संस्थेचा काय झाला प्रमुख. म्हणजे हा हेड कशाच्या, तर चीफ ह्या अर्थाने वापरलेला आहे ना. आपण चीफ म्हणतो ना, ते एखाद्या जसं आपल्या शाळेचा चीफ कोण असतो, मुख्याध्यापक, हेडमास्टर, प्रिन्सिपल. इथं बघा, ही बेंड हिज हेड, त्याने आपला डोका हा काय केला, बेंड केला, डाऊन विथ चिन. चिन म्हणजे हे गेला काय म्हणतो, हनवटी आहे ना. तर इथं हा बॉडी पार्ट्स म्हणून यूज केलेला आहे. काय म्हणून, बॉडी पार्ट्स आहे ना. आणि इथं चीफ म्हणजे मुख्य, आणि हा आपला शरीराचा अवयव, अशा अर्थाने उपयोग केला आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण, होमोग्राफ आहे ना. जे स्पेलिंग सारखी, उच्चार सारखा, परंतु अर्थ मात्र काय वेगवेगळा. And last, next, read the following sentence carefully, underline the verbs and find out the tense. ओके. बघा काय म्हणते, तर रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली म्हणजे खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा. ठीक आहे. अंडरलाईन, आणि अंडरलाईन करा कशाला, व्हर्बला. अँड फाइंड आउट द टेन्स, आणि त्या इन द सेंटेन्स, आणि त्या क्रियापदाचं त्या सेंटेन्समध्ये कोणतं टेन्स आहे, कोणतं काळ आहे हे ओळखा, असं म्हणत आहे. तर चला बघूया. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. आता ह्या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, असेंडिंग, म्हणून आपण याला अंडरलाईन केलं. आता हा कोणत्या काळात आहे बघा, इथं वॉज आहे सहाय्यकारी क्रियापद, आणि क्रियापदाचं चौथं रूप आहे ING प्रत्यय लागले आहे, म्हणजे निश्चितच हा पास्ट कंटिन्युअस, काय कंटिन्युअस टेन्स आहे ना. कोणता टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. दुसऱ्या वाक्यात बघा, आता आपल्याला टेन्स माहीत असलं पाहिजे. जेव्हा आपण 10व्या वर्गात आलो तर निश्चितच आपल्याला टेन्स येतो, असं गृहीत धरायला काही हरकत नाही आहे की नाही. कारण की 5वीपासून आपल्याला टेन्स शिकवल्या जातो. तुम्हाला टेन्स यायलाच पाहिजे. आणि तुम्हाला जर येत नसेल तर मी ग्रामरचे जेव्हा व्हिडिओज बनवायला सुरुवात करेन तेव्हा मी ह्या सगळे ग्रामरचे व्हिडिओज आपल्यासाठी बनवणार. ओके. तेव्हा तुम्हाला निश्चितच समजून येईल. देन स्टील दे टूक, क्रियापद कोणता आहे, टूक, आणि हा टेकचा पास्ट टेन्स टूक आहे. म्हणजे निश्चितच हा पास्ट इंडेफिनाइट किंवा सिम्पल पास्ट टेन्स असे म्हणतो त्याला आपण. काय, सिम्पल पास्ट टेन्स आहे ना. टेकचा पास्ट टेन्स टूक. ओके. सी इज स्टँडिंग, स्टँडिंग इज अ वर्ब, इज अ ॲक्झिलरी वर्ब. इज हा कोणत्या काळातील ॲक्झिलरी वर्ब आहे, तर हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस, एम, इज आणि आर. बरोबर. इज आहे म्हणजेच हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. ही लीन्ड आउट इगरली. आता लीन्ड ईडी प्रत्यय लागला, लीनला लीड, आणि ईडी प्रत्यय लागला म्हणजे निश्चितच सिम्पल पास्ट टेन्समध्ये. कोणत्या, सिम्पल पास्ट टेन्स. ही जस्ट फेल्ट है ना. फीलचा पास्ट टेन्स काय, फेल्ट हा सुद्धा सिम्पल पास्ट टेन्स. तर ठीक आहे. तर मी अशी आशा करतो की आपल्याला हे समजलं असावं. ओके. आय होप यू हॅव अंडरस्टूड वेल. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दुसरी लँग्वेज स्टडी ॲडवर्ब आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.